आदर्श गाव म्हणून त्यांना पुरस्कार आहे कित्येक तरी. एक दलित बांधवांच्या लेकराला मारायला लागलं म्हणून मध्यस्थी गेला. तुम्ही त्याची निर्गुण हत्या केली, ती पण अशी की तुम्हाला असं वाटलं का मराठी बेधरतील. इतके वळं केले, इतकं भयंकर क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या केली. म्हणजे तुम्हाला दहशत माजवायची होती का काय मराठ्यासह बीड जिल्ह्यातल्या जनतेवर? तुम्ही लय चूक केली, ती लय चूक केलेली तुम्ही, आणि त्याचं पुरं भोगावं लागणार. तुमची पायली भरली. आता त्यामुळं मंत्री साहेबांवरती अपेक्षा आशा आहेत समाजाच्या, ते पूर्ण करतीलच. परंतु कुठंतरी दिसतंय की लक्ष दिलं जात नाही, जाणून बुजून आरोपीला पाठीशी घातलं जातं. आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे जनतेला की असंच चांगलं काम त्यांनी करावं. कारण SP पण चांगले आलेत आता, आणि मला वाटतं CIDचे SITचे काय अधिकारी आज बीडमध्ये आलेले, ते छडा लावतील ही अपेक्षा आहे. आणि 100% आमचा सगळ्यांचा सपोर्ट त्यांना राहणार, पण कारवाई झाली पाहिजे. राज्यामध्ये परभणी आणि बीडच्या घटनांमुळं सामाजिक सगळा गदारोळ झालेला आहे. आपल्याला माहिती आहे विधानसभेतही हे प्रश्न फार गाजलेले आहेत. परभणीमध्ये संविधानाची तोडफोड झाली म्हणून रस्त्यावर उतरलेल्या एका तरुणाचा बळी गेला, तर बीडमध्ये एका दलित वॉचमनला मारहाण झाली म्हणून एक तरुण सरपंच त्यामध्ये पडला आणि त्याचे अपहरण, हत्या झाली. हे सगळं प्रकरण तुम्हाला माहीत आहे. मात्र आता बीडमध्ये येत्या परवा दिवशी म्हणजे एक दिवसानंतर एक फार मोठ्या मोर्चाचं आयोजन लोकांनी केलेलं आहे. आता या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मनोजदादा जरांगे पाटील आहेत. दादा, बीडची घटना आहे विधानसभेत, त्याच्यावर बरीच चर्चा झाली, काही लोक अटक झाली, SIT निर्माण झालं, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तरी 28 तारखेला एक मोर्चाचं आयोजन केलं, त्या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा जाणार आहे. हा मोर्चा काढण्यामागचा उद्देश काय असू? नाही, शेवटी न्याय जर लवकर सरकार देणार नसलं, मुख्यमंत्री गृहमंत्री सांगूनही जर ऐकत नसतील गोरगरिबांचं, गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळवून देणार नसतील, तर शेवटी मग आता जनतेला न्यायासाठी रस्त्यावरती यावं लागणार आहे. पण मी रात्रीही सांगितलं मस्साजो गावातून की मुख्यमंत्री साहेबांवरती अपेक्षा आशा आहेत समाजाच्या, ते पूर्ण करतीलच. परंतु कुठंतरी दिसतंय की लक्ष दिलं जात नाही, जाणून बुजून आरोपीला पाठीशी घातलं जातं. याला पकडायला इतका वेळ लागत नाही हो, एवढे काय कोणी ही नाही येत पकडायला. मोठमोठाले पकडतात पोलीस, हे तर काय चिल्लर येतो, एकदम चिल्लर येते. वाटतं फक्त हे फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणारे लोक आहेत. यांना मराठ्यावर कोणी टीका केली की त्याच्या बाजूने यांच्या कमेंट असते. आमच्या विरोधात कोणी टीका केल्या की यांच्या लोकांच्या तिकडून कमेंट असतात, आमक्याला सपोर्ट करा, तमक्याला सपोर्ट करा. म्हणजे लोकाला भरीवर घालणारे लोक आहेत हे. म्हणजे हे लय पळकुटे आहेत, हे धाडशी लोक नाही आहेत, हे पळकुटे आहेत. पण हे कमेंटवर जगतात, फेसबुकवर, सोशल मीडियावर. कुणी आमच्या विरोधात बोलला की त्याला कमेंट करायच्या. म्हणजे जसं काय जीव आमच्यावर टीका करतो त्याला वाटलं पाहिजे लय जनता आहे माया मागं. तो आहे माग कोणी आधी बघत जा बोलणारा नाही, तुझ्या मागं कोण आहे, काय आहे, कोण करतायत कमेंट. आपले लोक नाही करत, ते आपल्या विरोधात जास्त फाकावं म्हणून ते फक्त सपोर्ट म्हणून दाटोमुटीच्या कमेंट करतात, खऱ्या नाही करत ते. कारण ते कमेंट करणारे ते कोणाचेच नाही होऊ शकत, म्हणून टीका करणाऱ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. म्हणून आता शेवटी हे लोकच असे आहेत की हे दहशत माजवणार, दारू फिरू पिऊन धिंगाणा घालणार चौकात इकडं तिकडं, हे कुठाने करणार. आणि लोक कसे असतात, इज्जतदार असतात. जाऊ दे बाबा, एकदा जाऊन दे, दोनदा जाऊन दे. आता किती दिवस जाऊन देते, किती दिवस जाऊन देतील. तुम्ही गावखेड्यात दादागिरी करणार, तुम्ही शहरात दादागिरी करणार, तुम्ही तालुक्यात दादागिरी करणार, तुम्ही कुठल्या शासकीय ऑफिससमोर दादागिरी करणार. किती दिवस लोक सहन करणार. थोडं 1-2 वेळेस ठीक असतं बा, बाजाराच्या गल्ल्यात दादागिरी करते, बैलाच्या बाजारात दादागिरी करतील, कुठं ऊस तोडायला गेले दादागिरी करतील. मग हे भंगार चाळे लोक किती दिवस सहन करतात. कारण हे संयमी समाज आहे, दमदार आहे, आणि एकदा बी थरला ना हाताखालूनच काढतो. आता किती दिवस सहन करणार. म्हणून 28 तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा काढायचं समाजाने न्यायासाठी ठरवलेलं आहे. पाटील साहेब, जसं तुम्ही म्हणताय ते मलाही समजतं की जिथं न्याय भेटत नसेल तो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे, संविधानाने अधिकार दिलेला, त्याच्या विरोधात रस्त्यावर लोकशाही पद्धतीनं येणं. परंतु आता या मोर्चाच्याबद्दल चर्चा पण सुरू झालेली आहे की या मोर्चामुळं आणखी वातावरण बिघडू शकतं दोन समाजामध्ये. आता हे कोण म्हणतंय असं. आता हे आमच्या माणसंच मारून टाकायला लागलेत. कोण आहे ते शाना, कोण म्हणतो वातावरण बिघडणार आहे. यांनी कोणचं वातावरण नीट ठेवलंय. आज नाही, 25-30 वर्षापासून सुरू आहे. लोकांची काही सीमा असते. आता तुम्ही सारखं सारखंच करत राहाल, त्याला पायली भरली म्हणतात. मग
आता यांची पायली भरली आता. हा. यांची आता पायली भरली. लोक 25-25, 30-30 वर्षापासून सहन करायला लागले. किती दिवस किती दिवस? अरे तुम्ही गल्ल्या बोळा सुद्धा माजल्यासारखं करायचं, बोलायचं, भाषा तुमची उघरट काहीतरी असतं ना. शेवटी किती दिवस सहन करायचं हे आता समाज ठरवतो. म्हणून 28 तारखेला जनतेनं मोर्चा ठेवला आहे आणि संतोष देशमुख भैयांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाच्या न्यायासाठी महिलांनी आणि सगळ्या जनतेने या. मग आता इथं राजकारण कोणी करायचं नाही. मी रात्री ते सांगितलं, पुन्हा पुन्हा तेच सांगतो, कोणी याच्यात राजकारण करायचं अजिबात नाही. सगळ्या पक्षांचे या, कोणाकोणाला यायचं ते या, पण लेकीनं हाक दिली सगळ्यांनी मात्र महिलांसह मोर्चात सहभागी व्हायचं. आणि आता आयबीएन लोकमतला हे सुद्धा सांगतो की न्यायासाठी आता आम्हाला झगडावं लागणार आहे. आता बीडचा मोर्चा 28 तारखेला होतोय. हे लोन आता राज्यभर जाणार आहे. आता थंड नाही बसत आम्ही. प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार आता. आता प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार. आज SP साहेब असतील, CIDचे काही अधिकारी असतील, आज ॲक्शन मोडवर आलेत. बघूयात काय होतंय. आज उद्या काय ॲक्शन दाखवतात, पकडतात का आरोपींना. आज सकाळपासून खूप ॲक्शन मोडमध्ये आलेत. असंच काम त्यांनी करावं हीच जनतेकडून अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे जनतेला की असंच चांगलं काम त्यांनी करावं. कारण SP पण चांगले आलेत आता. आणि मला वाटतं CIDचे SITचे काय अधिकारी आज बीडमध्ये आलेले आहेत. ते छडा लावतील ही अपेक्षा आहे. आणि 100% आमचा सगळ्यांचा सपोर्ट त्यांना राहणार. पण कारवाई झाली पाहिजे. पाटील साहेब, जसं तुम्ही म्हणता की हे लोन आता महाराष्ट्रभर पसरेल. सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्येकडे एका तरुण सरपंचाला त्याचं अपहरण केलं, त्याची हत्या झाली आणि लोकांनी त्याचा निषेध केला. परंतु कालांतराने आता मराठा आणि वंजार असा वाद सुरू होताना दिसतोय. अहो हे वाद नाहीच आहे. हा दोन जातीतला वाद नाही. ही वाद नाहीच आहे. यांनी लावलाय. यांना मराठ्यांचे लोकच तुम्ही मारून टाकायला लागलात. हे कोणचं समीकरण आहे तुमचं? ठीक आहे, एखाद्या दिवस पडलं फुडलं काय झालं, 4 शिवीगाळे असतात, एकामेकाला टोचून बोलणं असतं, एखाद्या वेळेस भाषणातून टोमणे देणं असतं. ठीक आहे, इथपर्यंत राजकारण ठीक आहे. तुम्ही कोणत्या टोकाला चाललात? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला वाटतं होय तुमच्यातले रग आहे? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करायला लागलात? तुम्हाला वाटतं तसं नाही. हो, जो दिवस उजाडायला नाही पाहिजे ते या दोघांनी उजेडून नाही द्यायला पाहिजे. हो, ह्या दोघांनी जो दिवस उजाडायचा ते उजडून नाही द्यायला पाहिजे. कारण 25-30 वर्ष झालेत लोक सहन करतात. छोटे छोटे कोणाचे हातमोड, कोणाचे पायमोड, कोणावर गोळ्याबार कर, कोणाच्या जमिनी हडपेव, कोणाचे प्लॉट हडपेव, हे प्रकरणं सुद्धा सुरू आहेत. आता बाहेर यायला लागलेत. इकडं त्या मला आता सांगता यायला त्या दिवशी माणसं आले होते पाटोदा तालुक्यातले. बीडच्या आणि पाटोदा तालुक्याच्या बाँड्रीवरतीच गावे धनगर बांधवाच्या पोरांचं सुद्धा मॅटर झालेलं आहे. अरे तुम्हाला काय कळतंय का नाही? तुम्ही काय करताय? पण हे जे करणारे आहेत हे थोडेसे आहेत, त्याच्यामुळे अख्खा बीड जिल्हा बदनाम होता. केला यांनी केला. आता बीड जिल्हा स्वच्छ होणार आहे. हो, स्वच्छ होणार. आता यांनी जर यांचे लोक दापिले नाही, यांनी जर सांगितलं नाही, तर लोकांचं सहनशीलता संपणार आहे. कारण एका आईलाच कळतं लेकरू गेल्यावर काय होतं, एका मुलीलाच कळतं बापाची सावली पाठीवर नसल्यावर काय होतं, डोक्यावर छत्र नसल्यावर काय होतं. एका भावालाच भावाची किंमत कळते साहेब. हे सोपं नाही आहे. ते गाव इतकं चांगलं आहे. तो संतोष भैया इतके चांगले होते की त्यांनी आदर्श गाव म्हणून त्यांना पुरस्कार आहेत कित्येक तरी. एक दलित बांधवांच्या लेकराला मारायला लागलं म्हणून मध्यस्थी गेला. तुम्ही त्याची निर्गुण हत्या केली, ती पण अशी की तुम्हाला असं वाटलं का मराठी बेधरतील. इतके वळ केले, इतकं भयंकर क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या केली. म्हणजे तुम्हाला दहशत माजवायची होती का काय मराठ्यासह बीड जिल्ह्यातल्या जनतेवर? तुम्ही लय चूक केली. ती लय चूक केलेली तुम्ही, आणि त्याचं पुरं भोगावं लागणार. तुमची पायली भरली आता.